नमस्ते, मी स्नेहा आणि तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज मी तिथे काय झालं, रोज सकाळी आळस येतो मला. म्हणजे सकाळी उठायचं, थंडीमुळे फार अशी चिडचिड होती, उठायची इच्छा होत नाही. आणि उठायला तर लेट आपल्याला होतं, पण माहिती का, चिडचिड मात्र मुलांवरच होती कधी कधी. मुलांची काय चुकी आहे? जर मी लवकर उठली तर ते लवकर उठतील, आणि मी जर लेट उठली तर ते पण तर लेटच उठतील ना. मग शाळेत जायला वेळ होतो, पुन्हा त्यांना चिडचिड होती की तुम्ही लवकर उठले नाही, लवकरच केले. त्यांना बोलून काय फायदा? म्हणजे स्वतःची चूक पण स्वतः एक्सेप्ट केली पाहिजे. अशी काही माझ्या दिवसाची सुरुवात होती. आणि आज थोडा वेळच झाला होता रानाला सोडायला, आणि म्हणजे तिच्या शाळेचा टायमिंग होऊन पण गेला होता आणि त्याला शाळेत जायला वेळ होत होता. तरी म्हटलं घरी राहून हा काय करत 12:30 पर्यंत नुसता मस्ती करत, एक तर टीव्ही बघत बसत. पण मग मी तेव्हाच उठली, त्याला आवरून वगैरे दिलं पटकन, आणि एक तर लाईट पण दिली होती. लाईट गेली तर मला काही इतकं कळलंच नाही की लाईट आता केव्हा येईल. मग मी त्याला पटकन आवरून दिलं आणि शाळेत नेऊन सोडलं. त्याच्यानंतर अक्षूचा आवरला, अक्षूचा डब्बा वगैरे केला आणि नेऊन सोडलं. तर मग मी आजपासून ठरवलं की आळस आपण करायचंच नाही. नाहीतरी आपल्याला सोडणंच आहे ना. 10-15 मिनिटाचंच लेट होतं, पण खूप मोठी प्रॉब्लेम होते. मुलांना स्टिक वगैरे खावे लागतात, छेडा वगैरे देतात वाटते मॅडम. तर त्याचं म्हणणं होतं, मॅम मला छेडी देईल मम्मी, मी जात नाही. तिचं रडणं सुरू होतं. पण नंतर स्वतःची चूक स्वतः रिअलाईज होती ना आपल्याला, की आपल्यामुळंच मुलांना लेट होतं. लवकर उठ पाहिजे. नेहमी म्हणते की माझं आळस सोडून दे, सोडून दे. पण ते काही शक्य, म्हणजे उठते मी, पण कधी कधी होतो वेळ. अलाराम लावते 6 वाजताचा, आणि जास्त पण लवकर उठत नाही, जास्त लेट पण उठत नाही. म्हणते की उठते उठते आता. मग असं करता करता अलाराम बंद करते. अलाराम वाजला की आरो पण उठते. मग तिला दूध पाजत बसलं, झोपता कधी कधी माझाही डोळा लागून जातो. आणि मग मला थोडंसं लेट झालं की मुलांनाही लेट होऊन जातं, मग ते उशिरा जातात. असं काही होत राहतं. पण म्हटलं जाऊ दे, आता आळसाला टाटा बाय बाय करायचं. लवकर उठायचं म्हणजे एकदम आपल्याला फ्रेश पण वाटतं, आणि पॉझिटिव्ह एनर्जी जी राहते ना, ती पण एका प्रकारची आपल्यामध्ये येते. तर मी ठरवलं की असं असं काहीतरी करायचं. आणि मस्त आंघोळ वगैरे करून मी फ्रेश झाले, नाश्ता वगैरे झालाय माझं. त्याच्यानंतरच मी व्हिडिओला स्टार्टिंग केली. पण आज मी दिवसाची सुरुवात कशी केली ते तुम्हाला मी नक्की दाखवते. सगळ्यात आधी उठल्यापासूनच, नंतर आवरलं वगैरे त्यांचं. पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी तर माझी सुरुवात झाली होती रानापासून. रानला उठवलं आणि त्याला 7:30ला शाळा राहते ना, 7:45 होऊन गेले होते आवरताच. तरी मग मी त्याला घरी राहून काय करण, टी व्ही वगैरेच बघत बसेल ना, म्हणून मी त्याला 7:45 वाजता का होईना त्याला मी शाळेमध्ये नेऊन सोडलं. आणि तिचा टिफिन वगैरे करायचा बाकीच होता. तिथून पटकन आली. 8:30ला अक्षूची शाळा राहते आणि तिचं टायमिंग होऊन जातं. तिला 7:15पर्यंतच स्कूलमध्ये नेऊन मला पोहोचवावं लागतं. त्याच्यानंतर अक्षूला पाणी ठेवलं होतं. अक्षूने अंघोळ वगैरे केली आणि तिचा डब्बा मी तेव्हापर्यंत बनवून घेतला. टिफिन वगैरे रेडी झाला आणि हिच्या वेण्या वगैरे घातल्या आणि तिला इकडे तयार वगैरे करून दिलं. तिला नंतर नाश्त्याला दिलं. तेव्हापर्यंत तिला पण मी कामाला लावलं. अक्षू म्हटलं तू आज पाण्याच्या बॉटली भरून घे, तेव्हापर्यंत मी तुझा टिफिन वगैरे रेडी करते. अक्षू इकडे तयार होत नाही. ते आमचं लहानसं जे झिंगरू आहे, आमची आरुती, सकाळीच इकडे उठून जाते. आणि यांच्यामध्ये राडा करायला ती एक नंबर अव्वल राहते. आधीच हे दे ते दे भुनभुन तिची सुरूच राहते. मग या दोघांचं करता करता हिलाही बघावं लागतं. आणि हिला सकाळी उठलं की मीच लागत राहते की मम्मी मम्मी मम्मा. तिचं दिवसभरही सुरू राहतं. आणि मग तेव्हा तिला घेऊन बसायचं म्हटलं तर मग या दोघांचं आवरायचं राहतं. आणि ही बघा काय राडा करते. साईडला तुम्हाला दिसतच सगळे सॉक्स जे काही होते मुलांचे या पिशवीमध्ये आम्ही ठेवत राहतो, ज्यांचे कोणाचे घरी घालायचे सॉक्स राहतात. हिने सॉक्सची पिशवी दिली ना उलटी करून, झाला की नाही राडा. हे असा काही एक्स्ट्राचा राडा इकडे वाढत राहतो. त्याच्यानंतर अक्षू इकडे रेडी झाली आणि नंतर मग मला तिला नाश्ता वगैरे द्यायचा होता. आणि सगळ्यात किचकट काम हे टिकली काढायचं राहतं. आणि अक्षूचं राहतं की मला कपड्याला टिकली लावून दे. बारीक मी हिला टिकल्याचं पॅकेट आणलेलं आहे, आणि तिला टिकली लावून दिल्याशिवाय इथं ती शाळेमध्ये जाणार नाही. खूप बारीक अशी टिकली आहे आणि ती काढताच एकदम म्हणजे 5 मिनिट 2 मिनिट त्याच्यामध्ये चाललेच जातात. तिला टिकली लावते म्हणून हे आरूला पण टिकली लावायची राहते. तिचंही राहतं की मम्मा मला ही टिकली लाव. नंतर तिला पण मग मी इकडे टिकली वगैरे लावली. अक्षू इकडे रेडी झाले. नंतर गेलो आम्ही किचनकडे. चला आता किचनमधला व्ह्यूज दाखवते तुम्हाला. सकाळी असा काही राडा राहतो, इकडे धावपळ राहते. इकडे मी बटाटे वगैरे करून घेतले होते. आणि बटाटे मी कांदा टोमॅटो अक्षूला आवडतच नाही. तिचं म्हणणं राहतं की मम्मी बिलकुल साधे बटाटे कर, त्याच्यात फक्त लाल मिरची पावडर वगैरे टाक. तर बटाटे मी आधीच कट करून शिजायला टाकले होते आणि वरून थोडंसं मीठ घातलेले बटाटे मग मी आरूसाठी काढले. हे बघा. आणि कारण मग ती खात बसली, तिचं पोट भरलेलं असलं की ती मागं थोडीशी चिडचिड कमी करते, म्हणून तिच्यासाठी मी इकडे बटाटे काढून दिले. आणि त्याच्यानंतर मग हिच्यासाठी अक्षूसाठी मिरची पावडर वगैरे टाकलं आणि इकडे मी तिला बटाटे वगैरे मस्त रेडी करून दिले. तिला म्हटलं तेव्हापर्यंत तू बॉटल भर,
मी तर बाकीचं काम करते, तुझा टिफिन वगैरे भरून देते इकडे. पटकन इकडे 2-3 चपात्याच करायच्या होत्या, चपात्या बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर अक्षूला नाश्त्याला दिलं. तिला म्हटलं आणि माझं कसं राहतं की मुलं घरातून जायच्या आधी मी त्यांना घरी एकदा नाश्ता करून देते आणि मग शाळेत अक्षूचा लेट इंटरव्हल होतो 12 वाजता आणि राराचा तो 10 वाजता, तेव्हापर्यंत मुलांना भूक लागतात. घरी असले तर ते खाणार नाही, मात्र पण शाळेत जायच्या आधीनं त्यांना नाश्ता लागतो, नाश्ता केल्याशिवाय जात नाही. आणि माझं पण असं आहे की मी त्यांना उपाशी कधीच पाठवत नाही बिना नाश्त्याचं, त्यांना नाश्ता देते त्याच्यानंतरच ते जातात शाळेमध्ये. माझं इकडे स्वयंपाकाचं काम सुरू आहे तेव्हापर्यंत आमच्या आरू मॅडमचा बघा देवाशी कसा राडा सुरू आहे. सगळा देवघरातला राडा काढून ठेवते, सगळ्या मूर्त्या काढून ठेवून देते. इकडे तिकडे उचक पाचक तिचं काही ना काही इकडे सुरूच राहतं. मी दुसऱ्या कामाला लागली लक्ष देत, तर आमची हे अक्षू आलीच इकडे चपात्या बनवायला. तिलाही चपात्या बनवायची स्वयंपाकाची फार आवड आहे. चला तर माझा आता इकडे टिफिन वगैरे रेडी झाला आहे. आता अक्षूला पटकन भरून देते मी आणि मस्त नेऊन सोडते पटकनच. माझं इकडे टिफिन भरणं सुरूच होतं, तर आरूला मी साधे बटाटे दिले होते ना, फक्त मीठ घातलेले. तिने एकदम फिनिश करून टाकले माझं इकडे काम होईपर्यंत आणि पुन्हा आली की मम्मा मला बटाटे दे. मग तिला तिखट असलं तरी खाते. तिला ना जे काही आम्ही घरामध्ये खातो ना ते तिला खायची सवय आहे बरं का. तितक्याने चांगलं आहे, तिला जे दिलं ना ती खाऊन घेते. आणि सकाळी सकाळी भूक लागते ना तर काय करते की माझ्याकडे प्लेट घेऊन येते, मम्मा भात. तिला भात बोलता येतं, मग भात द्यायचा. चपातीला पाप्पा म्हणते, मग ते द्यायचं. त्याच्यानंतर मग तिला दिलं, तिचं खाऊन पिऊन झालं. तिचे पप्पा तिला सांभाळत होते तेव्हापर्यंत म्हटलं चला मी हिला पटकन सोडून येते अक्षूला. आणि ते हिला सोडायचं काम माझ्याकडेच राहतं. दोघांचे टिफिन वगैरे भरले आणि तिला मग सोडून आले. घरी सोडून आल्याच्यानंतर मला भरपूर काही काम होते, राडा पडलेला होता तो आवरायचा होता. त्यानंतर अशी काही माझी व्यस्त रुटीन राहते, तुम्ही बघितलीच असन. थोडासा वेळ होता मला आणि हा कॉटनचा ड्रेस आहे जो मला फार आवडतो आणि मला आंघोळ करून नंतर तोच वेअर करायचा होता. आणि कॉटनचे कपडे कसे आपण घडी घालून ठेवले ना ते चुरमुळल्यावानी होतात आणि नवीन जरी असले ना की मग ते नवीन सारखे वाटत नाही. तर म्हटलं वेळच आहे तर चला या ड्रेसला इस्त्री करते. तसं तर मला कपडे इस्त्री करून घालण्यात काही इंटरेस्ट नाही, मी कधीच करत नाही. बाय चान्स एखाद्या वेळेस केलं तर केलं, मग माझ्याकडे वेळ होताच तर चला म्हटलं. तेव्हापर्यंत पाणी वगैरे आपलं गरम होतं आहे आणि आता काही टेन्शन नाही इतका राडा. फक्त मग मला नाश्त्यालाच आमच्यासाठी काहीतरी बनवायचं होतं. मुलं गेले होते, त्यांचा टिफिन वगैरे सगळा रेडी झाला होता, त्यांनाही सोडून आले 2 वाजेपर्यंत. मग मला काही इतकं टेन्शन नव्हतं म्हणून मग मी हे इकडे कपडे इस्त्री वगैरे करून घेतले.
आणि नंतर सगळं काही उचलवाचल करून ठेवलं आणि म्हटलं थोडा वेळ 5-10 मिनिटमध्ये तुम्ही बघितलं सगळा वेळ टाईम माझा कामातच गेला. मग 10-15 मिनिट मस्त इकडे रेस्ट करत बसले आणि इकडे गाणे लावून दिले. मस्त इकडे थोडा वेळ गाणे ऐकले आणि नंतर माझे बाकीची कामं ऐकायला घेतली. बघा तुम्ही बघू शकता. हे 90s सॉंग्स तर मला फार आवडतात. सकाळी गाणे लावून मस्त ऐकत बसायचं. मला ऐकायलाही आवडतं आणि गाणे म्हणायलाही आवडतं आणि ते गाणे मला बऱ्याचपैकी येतात. रोज ऐकून ऐकून ते कसं पाठांतर झाल्यासारखे होतात. त्याच्यानंतर इकडे मी अंघोळ करून घेतली. मस्त छान इकडे तयार व्हायला आली. सगळी अंघोळ वगैरे झाली माझी. त्याला म्हटलं आता काहीतरी पोटापाण्याचं बघायचं, कारण आवरता आवरताच इतकी भूक लागली ना. आणि आज नाश्त्याला त्यांना म्हटलं मी की पोहेच करते आणि ते म्हटले की ठीक आहे चल. म्हटलं आज स्वयंपाकाला जरासं सुट्टी घेऊन घेते. त्याच्यानंतर इकडे मस्त केस वगैरे धुवून घेतले. हप्त्यातून 2 वेळेस मी हेअर वॉश करते बरं. जो माझा डॅन्ड्रफचा व्हायचा ना तो मला कमी होता आणि केस गळती पण बऱ्याचपैकी कमी झाली आहे. त्याच्यानंतर इकडे पोहे केले मस्त. आरू आणि मी दोघींनी बसून इकडे पोह्यांचा नाश्ता वगैरे करून घेतला आणि आरूला आमच्या चहा फार आवडायला लागला. पोह्यांचा एक घास घेते आणि इकडे चहाचा घोट घेते. नंतर राहिलेली कामे होती, कपडे धुवायचे. आंघोळी वगैरे झाल्या होत्या, आमच्या कपडे धुवायचे होते आणि पाणी पण आज येणार होतं संध्याकाळू ये म्हणून भांडे वगैरे घासायचे होते. कपडे आज मशीनलाच लावले. आरू माहिती का मशीनमध्ये वाकून बघत राहते आणि जेव्हा ती सुरू झाली ना लगेच घाबरून जातील, पटकन पडून जाते. तिला वाटतं काय होतं. नंतर किचन आवरायची होती. जे काही आमचा नाश्ता पाण्याचे भांडे पडले होते ते मी घासून घेतले. सगळं किचन ओटा इकडे क्लीन करून घेतला आणि आज जेवणामध्ये डाळ खिचडीच केली होती. दुपारच्या वेळेचा हा व्हिडिओ आहे. राधाकृष्णला मी शाळेमधून घेऊन आली. मस्त पातळ इकडे डाळ खिचडी बनवून घेतली. सगळं काही आवरून झाल्याच्या नंतर निवांत मग मी इकडे जेवायला बसले आणि मुलांनाही वाढून दिलं. त्याच्यानंतर मस्त इकडे जेवणं वगैरे आम्ही करून घेतले आणि मग पुन्हा जेवणाचा राडा पडला. आता तुम्ही या दिवसभराच्या रुटीनमध्ये बघू शकता की झाडू मारून मारून कितीदा मारावा लागतो. एकदा मी सकाळी मारला, पुन्हा आवरलं, पुन्हा मुलं आले, त्याच्यानंतर पुन्हा आता आवरायचं होतं आणि कचरा असा दिवसभर लहान मुलं असले की होतच राहतो. इकडे झाडू वगैरे मारून घेतला आणि चला आता असं काही दिवसाचा एंड करते, व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.